जर आपण पिढीजात विचार केला तर कदाचित हे काळजीचं कारण एका दृष्टीने असू शकतं की फॅमिली स्ट्रक्चर संपत चाललंय. जसं आपण म्हणतो की पूर्वी कुटुंब पद्धती जॉईंट फॅमिली होती, नंतर न्यूक्लिअर आली. आता असं झालंय की एक मुलावर आलं आणि जो काही एक मुलगा किंवा मुलगी आहे तेही व्यक्ती म्हणते की आता मला लग्नच नको. त्यामुळे मुलांपर्यंतचा विषय तिथे थांबणार. म्हणजे ज्याला आपण म्हणू की पिढी संपत जाणार का, तर तो कन्सर्न त्या अँगलनी बघू शकतो. पण सायकोलॉजिकली बघायचं झालं तर तिथे कुठेतरी असं वाटतं की ह्या एका वयापर्यंत ही गोष्ट योग्य आहे. म्हणजे त्यांना आत्ता काही वाटत नाहीये, पण साधारण जेवढं आत्ता आमच्याकडे काउन्सिलिंगमध्ये केसेस म्हणा किंवा जिथे कुठे बाहेर जातो 40शी नंतर किंवा 40शी ओलांडल्यानंतर मग ती गरज वाटायला लागते की मला कोणीतरी पार्टनर पाहिजे. आत्ता तरुण असतात, पैसे कमवायचे असतात, जग फिरायचं असतं. त्याच्यामुळे असं असतं की मला ती लायबिलिटी किंवा मला कोणाचं असं लाईफ हवंय की मी कोणाला आन्सरेबल नाही पाहिजे, ना मी क्वेश्चनेबल असलं पाहिजे. म्हणून ते आयुष्य छान वाटतं. पण 40शी नंतर हे थोडंसं काळजीचं कारण आहे असं वाटतं.